बॉस, समजा तुम्ही नेटफ्लिक्सवर एखादा परदेशी सिनेमा पाहिला किंवा गुगलवर एखादं नवीन पुस्तक वाचलं आणि दुसऱ्याच दिवशी थेट तुम्हाला गोळ्या घातल्या तर ऐकायला क्रेझी वाटतंय ना? पण उत्तर कोरियामध्ये हा रोजचा सीन आहे. तिथे हुकुमशाह किंग जॉंगच्या हेअरस्टाईलची कॉपी केली, त्याच्याबद्दल वाईट बोलला तर तिथे 3 जनरेशन पनिशमेंटचा गेम होतो. विचार करा तिथल्या लोकांचे काय हाल होत असतील. तिथे सगळं होतंय कारण तिथे कायद्याचे राज्य नाही, तिथे एका लहरी माणसाची मनमानी चालते. पण हा जुलूम आजचा नाहीये. मानव जातीने अशा नरकातून हजारो वर्षांचा सफर केलाय. राजा ठरवेल तोच न्याय असेल. तिथे फक्त राजाचाच कायदा चाले, सामान्य माणसाला स्वतःचा कोणताही आवाज नव्हता. आता आपल्या भारताचंच बघा ना, भारतात वेगवेगळ्या शाही आल्या, राजे आले, राजांचे मन मानेल ते राज्य सुरू झाले. राजा सांगेल तोच कायदा होता. मग राजे गेले आणि ईस्ट इंडिया कंपनी आली. त्याच्यानंतर अधिकृत ब्रिटिश सरकार आले, त्यांनीही लोकांचा वाटेल तसा छळ केला. आणि 1947ला भारत स्वतंत्र झाला ना, तेव्हा काँग्रेस आणि पंडित नेहरूंनी सर्वांना एका छताखाली आणण्यासाठी ब्रिटिश आणि राजांसोबत निगोशिएशन केले. जर पंडित नेहरूंनी ठरवलं असतं तर ते राजा झाले असते, स्वतःची मनमर्जी चालवू शकले असते. पण त्यांनी तसे केले नाही. त्यांनी संपूर्ण देशाच्या भविष्याचा विचार केला. पंडित नेहरूंचे स्वप्न होते की भारतात कायद्याचे राज्य यावे आणि हेच स्वप्न सत्यात आलं संविधानामुळे, ज्यात कलम 14 लागू झाली आणि कायद्यासमोर सर्वजण समान झाले. पंतप्रधान असो वा सामान्य नागरिक, कायद्यासमोर सगळे सारखे. कारण देशात संविधान हा सर्वोच्च कायदा बनला. सत्ताधारी येतील आणि जातील, सरकार बदलत राहील, पण ही संविधानाची चौकट मात्र तीच राहणार. सो गाईज, आता डोक्यात फिट करून ठेवा, सरकार काय कोणाच्या बापाची जहागीर नाही किंवा फायनल बॉस नाही. म्हणून हा सिव्हिक सेन्सचा लोचा सोडून सरकारला प्रश्न विचारा आणि कायद्याचं राज्य टिकवून ठेवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.